रूपस्थ ध्यान. ध्यानाला दोन्हीकडे अंतर सोडून बसा. चिकटून बसू नका. लांब लांब बसा आणि मूर्तीच्या समोर बसा. ज्या सूचना सांगितल्या जातात त्या फॉलो करायच्या आहेत. रूपस्थ म्हणजे समोशनामध्ये विराजमान अनंत प्रभूंना जाणून आपल्या स्वरूपामध्ये स्थित असणाऱ्या निज आत्म्याला जाणणे, त्याचा अनुभव करणे हेच रूपस्थ ध्यान आहे. ध्यानासाठी स्थिर आसन, शरीर स्थिर, मान सरळ, डोळे बंद, उपयोग सुद्धा जागरूक राहू देत. उपयोग झोपायला नको, कारण सगळा खेळ उपयोगामध्येच आहे. जसा तुमचा उपयोग एकाग्र होईल तसा आनंद अधिक अधिक येत जाईल. आनंद जो आहे तो लीनतेचा आहे, एकाग्रतेचा आहे. तर हा प्रयत्न करा. डोळे उघडून प्रभूंकडे पहा, एकटक पहा. प्रभू अरिहंत प्रभू आहे. ही आत्म्याचीच शुद्ध अवस्था आहे. एक जीव द्रव्यच आपल्या स्वभावाला प्राप्त झालेला आहे. आपल्यासारखाच होता जीवद्रव्य, संसार अवस्थेमध्येच होता. सर्व कुटुंब परिवाराने युक्तच होता, परंतु सर्व मोहाला सोडून त्याने आपल्या आत्मस्वरूपाची प्राप्ती करून घेतलेली आहे. आत्मोपलब्धी, शिवसौख्य सिद्धी. पहा प्रभूंकडे. हे सिद्ध झालेले, तयार झालेला माल आहे. यामध्ये आता काही करणे शिल्लक राहिले नाही. प्रभूंना जाणण्यामध्ये प्रमाद करू नका. त्यांचा सम्यक निर्णय करा. कारण जो प्रभूंना अरिहंतांना जाणतो तोच आपल्या आत्म्याला जाणतो. आहे का लक्ष प्रभूंकडे? का इकडे तिकडे नाही. प्रभूंकडेच पहा आणि निर्णय करा की चैतन्य परमात्मा आहे, जिवंत परमात्मा आहे, साक्षात समोशरणामध्ये बसलेले आहेत. समोशरणामध्ये स्थित भगवान बोलतात, हे बोलत नाही. एवढाच फरक आहे. परंतु मुख संदेश आपल्याला देत आहेत. चैतन्याने परिपूर्ण आहेत. त्यांच्या संपूर्ण शरीरामध्ये चैतन्यच व्याप्त आहे. ते स्वयं चैतन्यामध्येच लीन आहेत. पहा प्रभूंना. कुठे इकडे तिकडे पाहत नाहीत, कोणाशी गप्पा मारत नाहीत, झोपलेले नाही.
हसत नाही, तर काय करतायत प्रभू? विचार करा. चाललेले असू दे, बसलेले असू दे, दिव्यध्वनी फिरत असू दे, प्रभू एकच काम करतायत. फक्त स्वतःला स्वतःमध्येच त्याने ठेवलेले आहे, स्वतःमध्येच लीन झालेले आहेत प्रभू. स्वतःला पाहून अनंत सुखाचा अनुभव करीत आहेत प्रभू. सर्व पदार्थांना आपल्या ज्ञानामध्ये जाणत असूनही सर्वापासून स्वतःला अलिप्त जाणत आहेत. माझ्यामध्ये विश्व नाही, मी विश्वामध्ये नाही, मी माझ्यामध्ये आहे हे त्यांनी पूर्ण ओळखले आहे. म्हणून सर्वापासून भिन्न आपल्या निज आत्म्याला ते तन्मयतेने जाणत आहेत. त्यांना स्वपर विभाग करण्याची गरजच नाही. त्याने पहिल्यांदा स्वतःला स्वरूपाने, पराला पररूपाने ग्रहण केलेले आहे. पहा प्रभूंना, हे सर्वात महान कार्य केलेले आहे प्रभूंनी. डोळे बंद करा. पहा अंतरंगामध्ये. हो प्रभू, आपण माझ्या हृदयरूपी सिंहासनावर विराजमान या या प्रभू. येथेच थांबा, येथे आसनावर बसा. अंतरंगामध्ये आपल्याला हीच जागा उचित आहे. तुम्ही माझ्या हृदयरूपी सिंहासनावर विराजमान असताना मला काही कमी नाही, मला भीती नाही, चिंता नाही, आकुलता नाही. मी पूर्ण सुखी आहे. प्रभू आहेत आपल्या हृदयरूपी घरामध्ये आलेले आहेत आणि या सिंहासनावर विराजमान झालेले आहेत. पहा अंतरंगामध्ये येता. हो हो प्रभू, ही कशी काय लॉटरी मला लागली, माझे महाभाग्य. आपण माझ्या हृदयरूपी घरामध्ये आलात. मी किती वेळपासून आपली वाट पाहत होतो. हो हो प्रभू, आपले स्वागत आहे, स्वागत आहे. या प्रभू, येथेच थांबा. आता जाऊ नका मला सोडून. मी प्रभूमय झालेलो आहे. या संपूर्ण ज्ञानामध्ये प्रभूच आहेत का? तपासून पहा. प्रभूंना सोडू नका. आता 24 तास गेले, प्रभू आठवले सुद्धा नाहीत आपल्याला. आता आले आहेत प्रभू, तर सोडू नका त्यांना. ठेवा आपल्या हृदय मंदिरामध्ये. हो हो, वितरागी सर्वज्ञ प्रभू, हितोपदेशी प्रभू, मला हिताचा मार्ग दाखवणारे विभू हे आहेत. हे तीर्थंकर आहे.
मला संसार समुद्रातून पार करणारे आहे. हो प्रभू, मी आपल्याला एक प्रश्न विचारू का? हो, विचार. प्रभू, आपण कसे महान बनला? आपण माझ्यासारखे तरच होता गरीब, आता कसे काय एवढे श्रीमंत झाला? सांगा तर याची युक्ती मला. हो प्रभू, सांगतात आपल्याला. काय केले? काय नाही सांगतात प्रभू. तू काय कर. विरम किम परेना कार्य कोलाहलेन स्वयमपि निवृत्तः सन् पश्यन्मासमेकम्. विरम विरम, तू थांब, आता थांब. कुठं पळतोयस? दुनियाच्या पाठीमागे, पैशाच्या पाठीमागे, पंचायताच्या पाठीमागे. विरम, थांब, आता थांब. किम परेन कार्य कोलाहलेन, या दुसऱ्या अकार्य कोलाहलाचे तुला काय प्रयोजन आहे? आता हा सगळा कोलाहल बंद कर. कुठला पण असू दे, तो अशुभाचा अशुभाचा पण. हा संघ, हे सगळे शिष्य, यांना मी सांभाळणार. हा सगळा कोलाहल आहे. विरम, थांब. स्वयमपि निवृत्तः सन् पश्यन्मासमेकम्. तू स्वतः गुप्त होऊन एकांतामध्ये 6 महिने, जास्तीत जास्त लिमिट केलेले आचार्य भगवंतांनी, षण्मासम, 6 महिनेपर्यंत एकम पश्य. तो एकाला पहा, एकाला. एक म्हणजे कोण? एक म्हणजे पत्नी, एक म्हणजे घर, एक म्हणजे शेती नाही. एकम म्हणजे तू एकटा आहेस. तू स्वतःला, केवळ एक स्वतःलाच जाण, पहा. ते एकत्वाला शोध. सगळ्या कोलाहलामध्ये तू स्वतःलाच विसरून गेलास. तर त्या एकालाच पहा. कुठं आहे एक? तेच आहे. तू ज्या वेळेला त्या एकत्वाला पाहशील, त्याला काय होईल? हृदय सरसी पुंस पुद्गलात् भिन्न धाम्नो ननु किमनुपलब्धि किं चोपलब्धि. तू सारखा म्हणतोस, कुठं आत्मा पात्मा, आम्हाला काही कळत नाही, काही दिसत नाही. उगीच आपला सगळा पोपट पसार आहे. बघ तू स्वतः, ज्या वेळेला तू हा प्रयोग करशील, सगळ्या कोलाहलापासून दूर होऊन, एकांतामध्ये गुप्त होऊन, स्वतःला जास्तीत जास्त 6 महिने, नाहीतर अंतर्मुहूर्तामध्ये सुद्धा काम होऊ शकते. जास्त वेळ देऊन ठेवलेला आहे आपल्याला. तू एकाला पहा. बस, मी एकत्व स्वरूपी आहे, विज्ञान घन स्वरूपी आहे, चैतन्य स्वरूपी आहे. तिन्ही काळामध्ये हेच माझे रूप आहे, हेच आपले एकत्व आहे.
मी मनुष्य, मी देव, मी नारकी, मी बालक, मी तरुण, मी वृद्ध, ही अनेक रूपे नाहीत आपली. एक विज्ञान घनस्वरूप आहेस तू. त्या एकाला पहा म्हणजे काय होईल? हृदय सरसी. या हृदयरूपी सरोवरामध्ये पुंसः भिन्न धाम, ह्या पुरुषाला ज्याची भिन्न तेज आहे. कशापासून भिन्न? पुद्गला भिन्न धामन. पुद्गलापासून भिन्न ज्याचे तेज आहे म्हणजे अस्तित्व आहे, अशा ह्या आपल्या एक परमात्म्याची तुला उपलब्धी होते की नाही होत? स्वतःच तू जाणशील. तुला कुणालाही काही विचारण्याची गरज नाही. फक्त प्रयोग कर. आपल्याला प्रयोग दिलेला आहे, तो सिद्ध करायचा आहे. प्रयोग ऐकायचा नसतो नुसता, त्याला प्रॅक्टिकल करण्याची गरज आहे. तर आत्ताच आपल्याला वेळ आहे, करा. पहा अंतरंगामध्ये होते की नाही. त्या एकत्वाला पहा. प्रयोग काय करायचा आहे? एक काय आहे ते पाहायचे आहे. आपले शाश्वत स्वरूप, ध्रुव स्वरूप काय आहे ते शोधा. हे चैतन्य रूप जाणीवीत येते का? नाहीच. आम्हाला तर सर्व शरीर दिसत आहे. अरे हे शरीर तर भिन्न आहे. हे शरीर तुझी वस्तू नाही. ती आत्ता इथं पुद्गलांच्या द्वारे निर्मित झालेली आहे आणि पुन्हा पुद्गलामध्ये जाऊन मिसळणार आहे. मग ती तुझी कशी? तू त्या रूप कसा? तू तर अगोदर पण होतास, नंतर पण राहणार. मग शरीर हे आपल्या एकत्वामध्ये येत नाही. वेगळे करायला काढा बाजूला. बुद्धीमध्ये आचार्याने प्रयोग करायला सांगितलेला एकाला पहा. एकाला म्हणजे आहे का एक ही आपल्याशी? नाही. आलेले आहे, जाणार आहे. हा अनंत पुद्गल परमाणूंचा पिंड स्कंद आता एक बंधन रूप आहे. पुन्हा तो विघटित होणार आहे, अग्नीमध्ये जळणार आहे, त्याची राख होणार आहे. पहा त्या शरीराला. प्रत्यक्ष आपले मडे जळताना पहा. जसे आपण दुसऱ्यांची प्रेते नेऊन जाळतो ना स्मशानभूमीत, हे आपले सुद्धा एक प्रेतच आहे. हे सुद्धा त्याच स्मशानभूमीत जळणार आहे. मग किती ह्या शरीरासाठी उठाठेव चालू आहे, हट्टापिट्टा चालू आहे. एकदा याला बाजूला करा बुद्धीतून. तू माझा नाहीस. माझा नाही म्हटले की त्याच्याबद्दल आता चिंता करण्याची गरज नाही. वेगळे पहा बुद्धीमध्ये. फक्त शब्द ऐकू नका, काम करा स्वतः. केले का बुद्धीमधून वेगळे? शरीर भिन्न आहे. हे सगळे भाव चालू आहेत. ही मनुष्य पर्याय, ही मनुष्यगती नामकर्माच्या उदयाने प्राप्त झाली.
ही तर आपली आहे की नाही? मी मनुष्य, मी स्त्री, मी पुरुष नाही. ही सर्व रूपे नष्ट होणार आहेत. मी मनुष्य आता जन्माला आलो, पुन्हा मनुष्य राहणार नाही. मग ही मनुष्य पर्याय सुद्धा एकत्वामध्ये येत नाही, बाजूला करायला. याच्यामध्ये अनेकता आहे. मनुष्य देव नारायण, मनुष्य पर्यायामध्ये पुन्हा बालक, तरुण, वृद्ध या अवस्था मी नाहीच. खरा एकत्वामध्ये काय काय येत नाही पहा. आम्ही सगळ्या अनंत वस्तूंना एकच मानून बसलेला आहे. किती मोठी चूक आहे. एकत्व शोधा, एकत्व. मोठे शरीर बाजूला झाले, या सर्व द्रव्य पर्यायी पण बाजूला झाल्या. या माझ्या एकत्वामध्ये सामील नाही. सर्वांना वेगळे करत चला. अनेक मिसळलेल्या वस्तूमध्ये आपण काय करतो, जी आपली नाही ती वस्तू पटापट बाजूला करतो आणि आपली वस्तू कुठे आहे ते शोधतो. पहा सगळ्यांचे चिन्ह. आपली वस्तू आहे का? नाही. मी ध्रुव शाश्वत आहे. मी चैतन्य स्वरूप आहे. हेच माझे एक रूप आहे. या एकत्वामध्ये शरीर नाही, या द्रव्य पर्यायी नाही. कर्माच्या उदयाने उत्पन्न झालेले भाव, किती प्रकारचे भाव आहेत, असंख्यात, लोक, प्रमाण, कशात व्यवसाय स्थान, म्हणजेच क्रोध, मान, माया, लोभ यांचे प्रकार असंख्यात आहेत. हे सर्व माझ्या एकत्वामध्ये आहेत का? पहा. क्रोध, मान, माया, लोभ इतके अनेक रूप मग एकत्वामध्ये कशी असतील? नाही. ही सर्व कर्मोदय जनित भाव आहेत, पर्याय आहेत. ही माझ्या ध्रुव स्वरूपामध्ये नाही. हे सारखे बदलत असतात भाव, उत्पन्न होतात, नष्ट होतात. नाही. एकत्व शोधा. आम्ही म्हणतो केवळ एकटा आहे, परंतु एकत्वाचा कधीच अनुभव केला नाही. या सर्व वस्तूंना घेऊनच मी एकटा आहे असे म्हणतो. नाही, आता एकत्वाचा अनुभव करायचा आपल्याला. एक एक सांगते प्रभू आपल्याला. विरम किम परेना कार्य कोलाहलेन. मी सरपंच आहे, मी मंदिरचा अध्यक्ष आहे, मी सेक्रेटरी आहे, मला सर्व कामे करायची आहे, मी सर्व कुटुंबाचा पालन पोषण करता आहे. विरम कार्य कोलाहलेन. मी पंडित आहे, मला सगळ्यांना प्रवचन द्यायचे आहे, मला तयारी करायची आहे. हो हो, कार्य कोलाहल. बस बस, आता तू स्वतः तर सुधर. पहिल्यांदा स्वतः तू अनुभव केला का, मग सांग दुसऱ्यांना. स्वतः एकत्वाचा अनुभव कर. या कार्य कोलाहलापासून दूर हो. थांब आता. मला विधान करायचे आहे, मला अमुक करायचे आहे. सर्व
प्रसन्न. स्वतःतून निवृत्त म्हणजे गुप्त होऊन, स्वतःमध्ये गुप्त होऊन, आपल्या चैतन्य गुंफेमध्ये तू स्वतःला गुप्त करून घे आणि पश्य षण्मासमेकं. 6 महिनेपर्यंत तू एकम पश्य, तू एकालाच पहा. बस आपल्याला हे एकत्वच सापडत नाही. कसे वाटेल तसे एक मानतो. शरीर सहित, मनुष्य पर्याय सहित, स्त्री पर्याय सहित स्वतःला एक पाहतो. एक म्हणजे एक, त्यामध्ये दुसरे काही नाही. अनादि अनंत जे आपले शाश्वत एक रूप आहे त्याला एकत्व म्हटले आहे. अनादि अनंत विज्ञान घन स्वरूपत्वाद एक. कोणत्याही पर्यायामध्ये पहा, मी जसा आहे तसाच आहे. जे काही परिवर्तन आहे ते पर्यायामध्ये आहे. ध्रुवदृष्टीने पहा स्वतःला, द्रव्यदृष्टीने पहा. पर्याय बदलली तरी ध्रुव तोच आहे, आत्मा तोच आहे. प्रत्येक पर्यायामध्ये हा मी, हा मी, हा मी व्यापक आहे. सर्व पर्यायामध्ये व्यापून असणारा आत्मा एकटाच आहे, एकच आहे. पर्याय भिन्न भिन्न आहेत, परंतु आत्मा एकच आहे. तो सर्व पर्यायामध्ये आहे. हा एकत्व. किम परेना कार्य कोलाहलेन. प्रभू खूप सुंदर सांगितले मला. मी तर आजपर्यंत त्या कोलाहलामध्ये स्वतःला श्रेष्ठ समजत होतो. एवढा मोठा अधिकारी आहे. स्वयमपि निभृतः सन् पश्य षण्मासमेकम्. हृदय सरसि पुंस पुद्गलाद् भिन्नधाम्नो. ननु किमनुपलब्धिर् किं न चोपलब्धिः. हृदय सरसि पुंस पुद्गलाद् भिन्नधाम्नो. पुद्गलापासून भिन्न ज्याचे तेज आहे अशा ह्या पुरुषाची उपलब्धी म्हणजे आत्म्याची. पुरुष म्हणजे आत्मा. पुरुष म्हणजे पुरुष पर्याय नव्हे, पुरुष लिंग नव्हे. पुरु गुण शेते इति पुरुष. पुरु म्हणजे श्रेष्ठ गुणामध्ये, आपल्या चैतन्य स्वभावामध्ये जो राहतो तो पुरुष आहे. पुरुष या शब्दाचा अर्थ आत्मा घ्यायचा. आत्मा, मी पुरुष आहे. पहा अंतरंगामध्ये कुठं पाहताय? बाह्य एकत्व नाही आपले, येथेच आहे, या शरीरामध्ये आहे ते एकत्व स्वरूप. या संपूर्ण आपल्या असंख्यात प्रदेशामध्ये जो विज्ञान घन स्वरूप आत्मा आहे हेच आपले एकत्व स्वरूप. कधी सोडले नाही हे मी माझे रूप.
अनादी काळापासून हेच माझे रूप आहे, हेच माझे स्वरूप आहे. विज्ञान घन, ज्ञान घन. आपले संपूर्ण प्रदेश एक ज्ञानाचा पुंज आहे, ज्ञानाची निधी आहे. ज्ञानरूपी जलाने भरलेला हा चैतन्य समुद्र आहे. अंतरंगामध्ये संपूर्ण शरीरामध्ये पहा, जेथे शरीर आहे तेथे चैतन्य आहे, परंतु शरीर म्हणजे चैतन्य नाही. कुठे पाहिजे त्यासाठी सांगितले, शरीरामध्ये चैतन्य आहे, परंतु शरीराला सोडून पहा. शरीरामध्ये चैतन्य नाही. जेथे शरीर आहे त्या ठिकाणी त्याच्या जवळ हे चैतन्य प्रदेश आहे. असंख्य चैतन्यमय प्रदेश हा चैतन्याचा गोळा आहे. अंतरंगामध्ये प्रतीती करा. आणि हा आता नाही, अनादी काळापासून आहे. हे चैतन्य अनंत काळापर्यंत राहणार आहे. आणि चैतन्य एकटे नाही, आपल्यामध्ये अनंत गुणांना घेऊन आहे. अनंत गुणाने परिपूर्ण असे हे चैतन्य आहे. हाच मी आहे. पहा आपल्या स्वरूपाला. शब्दामध्ये अडकू नका. शब्द ऐकून त्यानंतर आपले मतिज्ञान, श्रुतज्ञान, चिंतनाची धारा चालवून आता त्याला आपल्या उपयोगामध्ये, उपयोग आपला त्याचा आहे त्यामध्ये एकाग्र करा. वस्तू दाखवली आपल्याला, कुठे उपयोग जोडायचा. शरीराच्या शेजारी असणारा हा जो चैतन्यमय आत्मा आहे, ज्ञानमय आत्मा आहे, हेच आपले एकत्व आहे. यामध्येच आपला उपयोग लावायचा आहे. प्रतीती करा. चैतन्य चैतन्य भासरयोरी, चैतन्य चैतन्य भासरयोरी, प्रभु थारा ही रंग मारकी गयोरी. आपला प्रभू हा चैतन्य प्रभूच आपला प्रभू आहे. आणि याच्या भक्तीमध्ये आता रंगून जा. हे चैतन्य, हा चैतन्य महानिधी, मोहनिधी अंतरंगामध्ये असताना मी का भटकतो आहे. या चैतन्याच्या तेजामध्येच लीन व्हा. त्यामध्येच आपले समर्पण करा. पहा कसा आनंद येतो. फक्त आनंदासाठी अनुभवण्याची आवश्यकता आहे. अनुभवला तर आनंद भोगायला मिळणार. काम न करता कसा काय आनंद मिळणार. करा अंतरंगामध्ये. शरीरापासून भिन्न ज्याचे तेज आहे अशा आपल्या या चैतन्य स्वरूपाला प्राप्त करा. ओ प्रभू आहे, आहे, आहेच. मी चैतन्य स्वरूप आहे. हृदय सरसी पुंस पुत्कलात भिन्न धामना, ननु किमनुपलब्धिर
भाति किंचोपलब्धी. काय प्रभू म्हणतात बघ आता तुला अनुपलब्धी होते की उपलब्धी होते. तू प्रयोग कर म्हणजे तू स्वयंच त्या वस्तूचा अनुभव करशील. कुणालाही विचारण्याची गरज नाही. फक्त एकच प्रयोग कर, एकत्वाला पहा, एकत्वाला शोध आणि एकत्वाला पहा. या नाटकामध्ये घेतलेले वेश जे आपले रूप नाही, या संसार नाटकामध्ये सगळे वेश धारण केलेले आहेत. त्याच्याच कोलाहलामध्ये मी लीन होऊन गेलो आणि स्वतःला विसरलो. आता जाणं शुद्ध चैतन्य स्वरूप विज्ञान घन स्वरूप अक्षय गुणनिधि स्वरूप एकत्व स्वरूप निसंग स्वरूप निर्मम स्वरूप सच्चिदानंद स्वरूप परम पारिणामिक भाव स्वरूप. ही सगळी एकत्वाचीच नावे आहेत. फक्त एकाला पहा. हे जे अखंड चैतन्य आहे, हे अनादि अनंत चैतन्य आहे, ते सर्व गुणामध्ये व्यापक चैतन्य आहे. अमूर्तिक असंख्यात प्रदेशांचा एक पिंड स्वरूप चैतन्य आहे. विद्रव्याने अखंड, द्रव्य एकच आहे. क्षेत्राने अखंड, असंख्यात प्रदेश असले तरी ते वेगळे होत नाही, एकच आहे. एक अखंड द्रव्य आहे, एक अखंड क्षेत्र आहे, अनादि अनंत अखंड काल आहे. प्रत्येक कालाच्या समयामध्ये मी असलो तरी काळामध्ये कुठे खंड नाही, अखंड प्रवाह रूप आहेच. मी भावाच्या अपेक्षेने अखंड आहे. प्रत्येक गुणाची अनंत विभाग प्रतिच्छेद असून सुद्धा ते अंश वेगळे नाही. अनंत गुण असून सुद्धा ते गुण वेगळे होत नाहीत विखरून. सर्व एकजूट एक रूपाने राहतात. अनंत गुणांचा एक अखंड पिंड आहे. अशी वस्तू पहा, शब्द नाही. हे शब्द वस्तूला दाखवत आहे. हे शब्दाने आपला वस्तू दाखवून उपकार केलेला आहे. मिळाली का वस्तू तरी आपले ध्यान सार्थक आहे. एकत्व शोधले का हा प्रयोग चालू ठेवा.
पश्य षण्मासमेकम्। एक एक एक। नाही मी कुणाचा रे, नाही कोणी रे माझे, एकटाच होतो मी, एकटाच राहणार। एकत्वाचा अनुभव प्राप्त कर रे जीवा, निर्विकल्प अनुभव प्राप्त कर रे जीवा। फक्त ऐकायला छान वाटते, कर जाना तसे स्वतःला। कोणी नाही माझे, मी कोणाचा नाही, मी एकटा आहे, एकत्व स्वरूपी आहे। या एकत्वामध्येच सुंदरता आहे, एकत्वामध्ये शांती आहे, समाधान आहे। तर जाणा स्वतःला एकत्व स्वरूप। कोणते एकत्व स्वरूप आहे? विज्ञान घन स्वरूप, ज्ञानाचा मी घनपिंड आहे। अनादी काळापासून आहे, अनंत काळापर्यंत असाच राहणार आहे। मिळाले का एकत्व? पहा, आता सुद्धा आहे तो विज्ञान घन, प्रत्येक पर्यायामध्ये आहे तो एकत्व स्वरूपच आहे। विज्ञान घन स्वरूप, ज्ञानपुंज स्वरूप, ज्ञान भास्कर स्वरूप। डोळे उघडा, प्रभूंकडे पहा। प्रभू, आपण तर मला आज कसली देणगी दिली, कसले दान दिले, एकत्वाचे दान केले। एकत्वाला मी विसरूनच गेलो होतो, आपण माझा एक न्यायक प्रभू दाखवला। आपले हे उपकार मी मोक्षाला जाईपर्यंत विसरणार नाही। हो, आपण धन्य आहात। आपण एकत्व स्वरूप आहात हे मी जाणले आता, आणि तुमच्यासारखा मी पण एकत्व स्वरूपी आहे। या एकत्वाला धरूनच आपण एक झालात, मुक्त झालात परापासून। आता मी सुद्धा हेच काम करणार। प्रतिज्ञा करा प्रभूंच्या पुढे, मी सुद्धा माझ्या एकत्वाला जाणून तुमच्यासारखे होणार, तुमच्यासारखं होणार, मी महावीर बनणार। नमोस्तु प्रभो, नमोस्तु प्रभो, नमोस्तु प्रभो। डोळे बंद करा, अंतरंगामध्ये पहा, प्रभूने दिलेली वस्तू प्राप्त झाली का आपल्याला? आपल्या खात्यामध्ये जमा झाली का पहा। त्याने तर आपल्याला ड्रॉप दिला, परंतु आपल्या खात्यामध्ये म्हणजे आपल्या बुद्धीमध्ये त्या एकत्वाचा अनुभव करा। एक मिनिट सर्वांनी त्या एकत्वाचा अनुभव करण्याचा प्रयत्न
चिन्मय ज्योति स्वरूप चैतन्य स्वरूप एकत्व स्वरूप चैतन्य चिंतामणि स्वरूप निर्मम स्वरूप चैतन्य सर्वस्व स्वरूप अनाद्यनंत चैतन्य स्वरूप शाश्वत चैतन्य स्वरूप ध्रुव चैतन्य स्वरूप एकत्व चैतन्य स्वरूप शुद्धोऽहम् एकोऽहम् ध्रुवोऽहम् शांति 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 विसर्जन